नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। महानगरपालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महापौर, आयुक्त तसेच पालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला। उपस्थितांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा केला। देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना स्वच्छ, सुंदर आणि सक्षम नवी मुंबई घडविण्यासाठी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प यावेळी केला। कार्यक्रमामुळे महानगरपालिका परिसरात देशभक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। 80वा भारतीय स्वातंत्र्य सर्वात प्रथम मी सर्वांना स्वातंत्र्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। तर आपलं स्वातंत्र्य जे आहे सदा सहकार्य नाही। 250 वर्ष भारताच्या स्वातंत्र्यानंतर आपल्या स्वातंत्र्यवीरांनी जे रक्त सांडलं त्याच्या नीतीवर आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। जसं एखादं रोपट लावलं म्हणून होत नाही, त्याचे संवर्धन गरजेचं असतं। तसंच आपलं हे स्वातंत्र्य आहे जे आपल्या वीरांनी आपल्याला रोपटाचं स्वरूपात लावून दिलेलं आहे, त्याचं संवर्धन आपल्याला करायचं आहे। आणि हे कसं शक्य आहे तर आपल्या बॉर्डर गरजेचं नाहीये। आपल्या शहराची स्वच्छता, आपल्या देशाची स्वच्छता वृक्षारोपण करणं, संवर्धन करणं, चांगल्या पद्धतीने ट्रॅफिक रूल्स फॉलो करणं, ह्या गोष्टीही तितक्यात महत्त्वाच्या आहेत। आज तिरंगा जो आपण जेव्हा आपण नॉर्मली कोणाला आपण हिंदू असतो, मुसलमान असतो, ख्रिश्चन असतो, सिख असतो, महाराष्ट्रीयन, बिहारी, राजस्थानी ह्या पद्धतीने आपण एकत्र आहोत। पण जेव्हा आपल्या हातात तिरंगा येते तेव्हा खऱ्या अर्थाने आपण होतो भारतीय। आणि हे भारतीय आपल्या मनात रुजलं पाहिजे, देशभक्ती आपल्या मनात निर्माण झाली पाहिजे, ती जोपासली गेली पाहिजे। त्यासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घर घर तिरंगा अभियान राबवलं आणि त्या अभियानांतर्गत सर्वत्र आपण तिरंगा रॅल्या काढण्यात। आज या तिरंग्याला सलामी देत असताना हा दिवस आहे आपल्या वीरांना सलामी देण्याचा, त्यांनी जे रक्त सांडलं त्याची आठवण करण्याचा आणि येणाऱ्या भविष्यात आपल्या भारत देशाला जगाच्या पाठीवर बलाढ्य राष्ट्र आणि प्रगत देश बनवण्याचा। मी सर्वप्रथम सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। आज जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, ज्या वीरांनी त्यांच्या प्राणाची आहुती दिली, त्या वीरांना, त्यांच्या वीरमाता, त्यांचे वीर पिता आणि त्याच्याबरोबर आज सर्व वीरपत्नी सुद्धा याच्यामध्ये त्यांचा सुद्धा सहभाग याच्या सर्वांमध्ये आहे। त्यांना मी खूप खूप वंदन करतो। आपण सर्वांना हे जे स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य आपण तरुण देश म्हणजे भारत देशाकडे बघितलं जातं। आपल्याला काल काही आपल्याला नजीकच्या काळामध्ये दिसलं की आपण स्पेसमध्ये सुद्धा आपण आता खाजगी तंत्रज्ञानानुसार स्कायरूट जे आहे ना आपलं विक्रम-1 म्हणून जे काही रॉकेट पण लॉन्च झालं, खूप मोठी मला वाटतं जगामध्ये तिसरा भारत देश आहे की खाजगी व्यवसायिकामार्फत हे अशा पद्धतीने रॉकेट लॉन्च करून आपण तंत्रज्ञानामध्ये खूप मोठी प्रगती करतो। या तंत्रज्ञानाची प्रगती याचाच आधार घेऊन आज हा भारत देश आपण ज्यावेळी 2047 साली 100वा आपलं स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत, त्यावेळेस हा विकसित भारत असेल असे सर्वांचं स्वप्न आहे। हे स्वप्न आपल्याला सर्वांना एकत्र येऊन आपल्याला तिथपर्यंत ते पूर्ण करायचं आहे आणि त्याचा पाठलाग आपण सर्वांनी करावा। ह्या मी या निमित्ताने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। तर आपल्याला जर बघितलं असेल तर आपण ह्यावेळेस आपण त्याला राष्ट्रीय गीताचा पण दर्जा दिला आणि राष्ट्रगीताच्या अगोदर आपण आता राष्ट्रीय गीत म्हणून वंदे मातरमला आपण पाहतो। त्याचा आपण 9 ते 17 या तारखेमध्ये अनेक ठिकाणी प्रदर्शनं लावली। नवी मुंबई महानगरपालिकेने याच्यामध्ये आपण प्रदर्शनं लावलेली आहे आणि हे वंदे मातरम आणि हा जर आपण बघितलं तर स्वातंत्र्याच्या काळामध्ये वंदे मातरम ही जी घोषणा होती हीच खूप मोठी स्फूर्ती देणारी घोषणा सुद्धा होती। त्यामुळे त्याचा सन्मान हे खूप आनंदाची बाब आहे। मी या निमित्ताने शुभेच्छा देतो। धन्यवाद।